नमस्कार मंडळी, मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कलेजी पेठा कसा बनवायचा ते करून दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करायला विसरू नका. तर रेसिपी पुढे पाहूया. कलेजी पेठा घेतलेला आहे स्वच्छ धुवून, त्यातलं सगळी स्किन बिन काढून घेतलेली आहे आणि तो धुवून घेतलेला आहे मस्तपैकी पाण्यामध्ये स्वच्छ. आता इथे मी लसूण घेतलेलं आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे एक. तेल तापलं की आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला लसूण वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो चिरलेला बारीक आहे तो घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा एकत्र टाकू नका, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता हे मिक्स करून घ्या. हळद घाला आणि तिखटप्रमाणे तुम्हाला लाल तिखट वापरायचं आहे तसं वापरा. आता इथे मी कांदा खोबऱ्याचा मसाला केलेला आहे, तो वापरलेला आहे. तर मी ते 2 चमच घेतलेला आहे, जास्त नाही वापरलेलं कांदा खोबऱ्याचा मसाला. आता हा तेलामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्या, फ्राय करून घ्या. त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. परत एकदा मिक्स करून घेऊन आपल्याला कलेजी पेठा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता हे सुद्धा मस्तपैकी असं मिक्स करून घ्या. कलेजी पेठा अगदी छान होतो. पाणी टाकून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये ते शिजून घ्यायचं आहे. आणि असा छानपैकी आपला मस्त कलेजी पेठा तयार झालेला आहे. आणि या पाण्यामध्ये मस्त असा कलेजी पेठा शिजला गेलेला आहे आणि कलेजी पेठा रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.